प्रत्यक्ष श्री देव रामेश्वर ज्या निसर्ग संपन्न भूमीचा मालक आहे ती भूमी आहे आचरा गावाची। या गावाला निसर्गाची देणगी मिळाली ती खाडी प्रदेशाच्या रूपाने। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठं कांदळवन क्षेत्र मालवण तालुक्यातील या आचरा खाडीत पाहायला मिळतं। राज्यात सापडणाऱ्या कांदळवनांच्या जवळपास सर्वच प्रजाती या खाडीत आढळतात। भगवान रामेश्वरानेच ही कांदळभूमी राखल्यानं या खाडीची जैव संपन्नता आजही टिकून आहे। आपण आता आचरा खाडीमधून हे मँग्रोवच्या कांदळवनाच्या वनामधून चाललो आहे आणि हे आचरा खाडीमधलं वन हे मँग्रोवचं वन हे साधारण 210 हेक्टरमध्ये पसरलेलं आहे, म्हणजे साधारण 600 एकर। आणि आपल्या आचऱ्याच्या खाडीमध्ये वनस्पतीच्या 9 कुळातील 20 मँग्रोवच्या प्रजाती सापडतात आणि त्याच्यातले काही प्रजाती ते इथेच सापडतात। सह्याद्रीत उगम पावणारी आचरा नदी देवगड आणि मालवण तालुक्याच्या विभाजनाची नैसर्गिक सीमा आहे। ही नदी ज्या ठिकाणी समुद्राला येऊन मिळते तिथल्या तीरावर आचरा गाव वसले। 1720 साली करवीर संस्थानाने या गावाची साधारण 5.5 एकर जागा भगवान रामेश्वराला इनाम म्हणून दिली। त्यामुळे या गावाचा मूळ मालक म्हणजे प्रत्यक्षात श्री देव रामेश्वर। आचरा खाडीत बेटांच्या स्वरूपाने साधारण 600 एकर क्षेत्रावर कांदळवन पसरले, तर एका बेटावर जांभूळ या नावाची रहिवासी वाडी आहे। एका अर्थी रामेश्वरामुळेच आचरा खाडीतलं कांदळवन जपलं गेलंय, कारण रामेश्वराच्या डाळप स्वारीची पूर्वापारपासून चालत आलेली वाट ही या कांदळवनांमधून जाते। आजही दर 3 वर्षांनी देव रामेश्वराची डाळप स्वारी याच कांदळवनांमधून पायी आणि त्यानंतर बोटीने जाते। त्यामुळे एका धार्मिक भावनेनं आचऱ्यातील गावकऱ्यांनी हे कांदळवन जपलंय। म्हणूनच या खाडीत कांदळवनांची समृद्ध जैव विविधता आढळत असावी। आता आपण ही मँग्रोव्हमधली आचरा खाडीमधली एक दुर्मिळ पेशीस अशी बघतोय, याचं मराठी नाव बेलांडा, याला इंग्रजीमध्ये झायलोकार्पस ग्रेनाटम म्हणतात। यांची आचरा खाडीतली फार संख्या कमी झाली आहे। साधारण 180 ते 200च्या आसपासच ही झाडं शिल्लक राहिली आहेत। आणि ही आता दिसतं फळ आहे, हे फार औषधीयुक्त फळ आहेत। ही लहान मुलांसाठी कावीळ, पोटदुखी याच्यावर बरीचशी औषधीयुक्त अशी फळं आहेत ही, आणि याचं संवर्धन होणं काळाची गरज आहे। याचं संवर्धन नाही झालं तर एक आचऱ्या खाडीमधील एक दुर्मिळ पेशीस नामशेष किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। आचरा खाडीतील दुर्गम भागात सापडणारी कांदळवनांची दुर्मिळ प्रजात म्हणजे इरापू। संस्कृतमध्ये या झाडाला मृदुका असं म्हणतात। भरती ओहोटीच्या प्रदेशात ज्या ठिकाणी गोड्या पाण्याचा प्रभाव अधिक असतो अशाच ठिकाणी इरापूची झाडं वाढतात। साधारण ऑक्टोबर-सप्टेंबर महिन्यात या झाडाला पांढऱ्या रंगाची लहान फुलं येतात। त्यानंतर त्याला 2 ते 3 सेंटीमीटर लांबीची लंब वर्तुळाकार फळे धरतात। ही फळे एकदलीय असून ती मानवी मेंदूसारखी दिसतात। ही मँग्रोव्हमधली एक वेगळी पेशीस आहे, याचं नाव आहे एक्झोकोरिया आगालोका किंवा हुरशी। हे पॉयझनयुक्त झाड आहे आणि या झाडाचा जर अंगाला डीक लागला तर सूज येते। रस पाजला मनुष्याला तर कदाचित तो जास्त सिरियस पण होऊ शकेल। पण याची सुद्धा निसर्गाने अशासाठी निर्माण केलं आहे की या झाडांच्या भीतीमुळे या थोड्या चांगल्या झाडांची थोडी तोड कमी होईल, ह्याच्यासाठी या झाडांची सुद्धा निर्मिती केली आहे। आचरा खाडीतील कांदळवनांच्या या विविधतेचा फायदा गावकऱ्यांना देखील मिळालाय, कारण वन विभागाच्या मँग्रोव्ह फाउंडेशनने गावातील महिलांना सोबत घेऊन कांदळवनांवर आधारित उपजीविकेचे प्रकल्प सुरू केलेत। सागरिका बोट सफारीच्या माध्यमातून आचरा गावातील महिला आपल्याला खाडीतील कांदळवनांची माहिती देतात। परिणामी कांदळवनांवर उपजीविका निर्माण झाल्यानं या महिलांना कांदळवनांचं महत्त्व पटलंय। कांदळवन हे एक उपजीविकेचं साधन आहेच, पण त्यापेक्षाही जास्त जे किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांचं जीवन खूप सुरक्षित आहे, कारण
ती झाडं अशा प्रकारे लावली गेली आहेत की जे वादळं येतात त्याचं जे पाण्याचं प्रमाण असतं ते भरपूर प्रमाणात असतं आणि लाटं जोरजोरात येत असतात, पण ती लाटं त्या झाडामुळे अडवली जातात व त्याच्यामुळे बांधारे असतात ते फुटत नाहीत. कारण जिथे जिथे असं बांधारे नुसते आहेत आणि जी झाडं नाही आहेत ही कांदळवनाची, तिथे तिथे पूर्णपणे असं बांधारा फुटलेला दिसून येतो. जसं की आमच्या इकडे आता तोक्ते वादळ झालं तर त्यावेळीसुद्धा हे आमच्या घरात पूर्ण पाणी गेलं, पण आम्हाला तसा धोका निर्माण झाला नाही कारण आमच्या इथे झाडं लावलेली होती. पण जिथे झाडं नव्हती तिथे पूर्णपणे तो बांधारा फोडून पाणी आतमध्ये शिरलं होतं. जेणेकरून हे झाडं अशी आहेत की सुरक्षतेसाठी खूप महत्त्वाची आहेत, त्याच्यामुळे आम्ही ते तोडण्यापासून सगळ्यांना अडवतो. धार्मिक भावनेनं राखलेल्या अनेक नैसर्गिक परिसंस्था आजही आपल्याला कोकणात दिसतात. अशा नैसर्गिक परिसंस्थेचे आचराखाडी उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. त्यामुळे आता श्री देव रामेश्वराच्या भूमीत राखलेल्या या खाडीला महाराष्ट्रातील किनारी आणि सागरी जैवविविधता क्षेत्राचा दर्जा मिळणं गरजेचं आहे. लोकांनी देवाच्या नावावर जपलेल्या आचरा खाडीसारख्या कित्येक नैसर्गिक परिसंस्था आज आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात. एखाद्या नैसर्गिक परिसंस्थेचे संवर्धन करण्यासाठी लोकांनीच तयार केलेलं हे एक उत्तम शाश्वत मॉडेलच म्हणावं लागेल. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.